घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस। फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल, स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल। हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉक मध्ये उपलब्ध। डीप फ्रीज, एसी, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध। प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर, योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस, फ्लोरा फर्निचर, स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर। नमस्कार, मी सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। स्वर्गीय आमदार भारत नाना भालके फाउंडेशनच्या वतीनं पंढरपूरमध्ये भारत कृषी महोत्सव 2024 याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या प्रदर्शनाचं उद्घाटन उद्या आरोग्यमंत्री नामदार तानाजी सावंत यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यासाठी कृषी प्रदर्शनासाठी इथं वेगवेगळे कृषीचे जे कंपनी आहेत त्या सुद्धा इथे येणार आहेत। त्याचबरोबर काही जनावरं, पशुपक्षी हे या प्रदर्शनामध्ये येणार आहेत आणि त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। त्यामुळं या प्रदर्शनाची तयारी जी आहे ती इथं अंतिम टप्प्यात आलेली आहे। भव्य असा इथं मंडप उभा केला आहे आणि आढावा घेण्यासाठी स्वतः भगीरथदादा भालके इथं आता आले होते। त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाच्या या तयारीचा आढावा घेतलेला आहे आणि उद्याच्या कार्यक्रमाविषयी ते आपल्याशी संवाद साधणार आहेत। काय सांगतायत पाहूया। आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील पंढरपूर येथे पहिल्यांदाच राज्यस्तरीय भारत कृषी महोत्सवाचं आयोजन लोकनेते आमदार भारत नाना भालके फाउंडेशनच्या वतीनं आपण आयोजित केलेलं आहे। उद्या सकाळी 10 वाजता या कृषी महोत्सवाचं उद्घाटन आपल्या राज्याचे आरोग्यमंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेब आणि आदरणीय हरिभक्तपरायण गहिनीनाथ हौसेकर महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि अनेक जिल्ह्यातील आणि पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या भारत कृषी महोत्सवाचं उद्घाटन त्या ठिकाणी उद्या सकाळी होणार आहे। आणि यामध्ये उद्या सकाळी हा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर खिलार गाई आणि खिलार बैलाच्या त्या ठिकाणी प्रदर्शन आणि स्पर्धेचं देखील आपण आयोजन फाउंडेशनच्या वतीनं केलेलं आहे। त्याची सुद्धा अंतिम तयारी त्या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे। या प्रदर्शनाची तयारी देखील पूर्ण झालेली आहे। मी पुनश्च पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर जिल्हा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व तमाम शेतकरी बंधू भगिनी आणि तरुण सहकारी मित्र आणि इथल्या मायबाप जनतेला या आगळ्या आणि वेगळ्या कृषी महोत्सवामध्ये ज्या त्या ठिकाणी 1.5 टनाचा गजेंद्र रेडा असेल, पुंगनूरची त्या ठिकाणी 2.5 फुटाची गाय असेल, 8 ते 9 किलोचा त्या ठिकाणी कोंबडा या प्रदर्शनामध्ये येणार आहे किंवा विविध त्या ठिकाणी वेगवेगळे पक्षी देखील या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर आपली पंढरपुरी म्हैस, खिलार गाय, बैल, पंढरपुरी त्या ठिकाणी रेडा आणि गीर गाय, त्याचबरोबर कपिला गाय या सगळे या त्या ठिकाणी पशु पक्षी या आपल्या भारत कृषी महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत। तरी लहान आमचे बालमित्र असतील, सर्व वडीलधारी असतील, तरुण सहकाऱ्यांनी या भारत कृषी महोत्सवास भेट देऊन या आमच्या आगळ्या वेगळ्या प्रयोजनाला, या वेगळ्या अशा शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या दुग्ध व्यावसायिक असतील त्या ठिकाणी यांना सर्वांना या प्रदर्शनात भेट देऊन आम्हाला सहकार्य आशीर्वाद द्यावा ही मी आपल्या माध्यमातून नम्र अशी विनंती करतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।